गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। पंढरीनाथ महाराज की जय। परमार्थ आणि विज्ञान हा ग्रंथ समजून घेण्यासाठी बसलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक वंदन करते, अभिवादन करते। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाते यांना मनपूर्वक वंदन करते आणि प्रवचनासाठी आवाहन करते। आज आपल्या समोर जो विषय आहे तो आहे प्रमाणांचे प्रकार। ब्रह्मरूप होण्यासाठी म्हणून काय काय करावं लागतं ते पाहण्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे। आता आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने होतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर व्यवहारामध्ये जे आपल्याला ज्ञान होतं ते आधी कशा पद्धतीने होतं ते जाणून घ्यायचं आणि ज्या ज्या प्रमाणांच्या द्वारे म्हणजे व्यवहारात ज्याच्या द्वारे आपल्याला होणारं ज्ञान होतं त्याच्या साह्याने असणारं आत्मज्ञान होईल का असा विचार या ठिकाणी आपल्याला आता करायचा आहे। तर प्रमाणांचे 9 प्रकार शास्त्रकारांनी मांडून ठेवलेले आहेत। आता ज्या प्रमाणांनी आपल्याला आत्मज्ञान होणारच नाही ते 9 प्रमाण आपण का बरं समजून घ्यायचे आहेत तर ह्यांच्याद्वारे आत्मज्ञान होत नाही असं एकदा लक्षात आलं की त्यांचा नाद सोडून द्यायला बरं पडतं आणि मग ज्याच्याद्वारे ते होणार आहे ती श्रद्धा विकसित करण्यासाठी म्हणून आपल्याला काही प्रयत्न करता येतात। म्हणून ज्याच्याद्वारे ते होऊ शकत नाही तेच आधी या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता व्यवहारातलं ज्ञान जे तुम्हाला आम्हाला होतं ते कशाच्या द्वारे होतं, कशाच्या आधारे होतं तर आपल्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आपण कशाच्या द्वारे भोगतो तर प्रत्यक्ष प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहिलं प्रमाण जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारे, इथं प्रमाण शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि त्या इंद्रियांच्या म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे काही आपल्याला ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात। मग ते 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, डोळे, कान, नाक, रसना इत्यादी ते 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत। मग आता डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष रूपाचं ज्ञान होतं। आता डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं हे अगदी बरोबर आहे, प्रत्यक्ष ते आपल्याला रूप दिसतं हेही बरोबर आहे, पण डोळ्यांनी झालेलं जे रूपाचं ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला आत्मज्ञान करून घेण्यासाठी म्हणजे डोळा हे इंद्रिय आत्मज्ञान करून घेण्यासाठी मात्र उपयोगात येऊ शकत नाही। कारण दृश्याचं दर्शन करून देणं एवढंच या चर्म दृष्टीचं काम आहे। म्हणजे डोळ्यांचं काम तेवढंच आहे की जगातले रूप आपल्याला दाखवून देणं। ते काम डोळा अगदी व्यवस्थित करत असलं तरी सुद्धा आत्मज्ञानाचं तत्व जे आहे ते अरूप आहे, निरवयव आहे, त्याला असा फॉर्म नाही किंवा कुठलाही आकार नाही, रूप नाही आणि म्हणून डोळा या इंद्रियाने आपल्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही। आता 5 ज्ञानेंद्रियाचा विचार ह्याच पद्धतीने करायचा आहे। वास्तविक पाहता हा विषय आपला नुकताच येऊन गेलेला आहे 15-20 दिवसापूर्वी, मग तरी सुद्धा परत आपण का समजून घेतो आहोत कारण तो विषय ज्या ठिकाणी मांडलेला होता त्यावेळेसचा आपला प्रवचनाचा विषय वेगळा होता। आजचा आपला प्रवचनाचा जो विषय आहे तो परमार्थ आणि विज्ञान नावाचा ग्रंथ आपण समजून घेत आहोत आणि या ग्रंथाच्या अभ्यासाला न्याय देताना परत आपल्याला तो विषय समजून घ्यावा लागत आहे। आणि परमार्थामध्ये परत परत तेच समजून घेणे याला दोष न म्हणता त्याला साधना असं म्हणतात की तेच ऐकावं
तेच वाचावं, तेच लिहावं आणि तेच पाहावं. सेविलेचे सेवावे अन्न असं समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा विषय एकदा सांगून झालेला असला तरी सुद्धा परत आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपल्या समोर दिले डोळे, कान, नाक, त्यानंतर रसना आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय जे आहे ते आपल्याला बाहेरच्या दृश्य पदार्थांचं जे सावयव आहे, जे रूपवान आहे, जे आकारवान आहे इत्यादी गोष्टींचं ज्ञान ह्या इंद्रियांच्या द्वारे म्हणजे प्रमाणांच्या द्वारे होतं. परंतु ब्रह्म जे आहे ते निरवयव असल्यामुळे आपल्याला या ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होऊ शकणार नाही. आणि म्हणून तर आपण ध्यानाला बसले की डोळे बंद करून बसतो, कानाने इतर कुठले आवाज ऐकू येऊ नये म्हणून प्रयत्न करतो. जेव्हा कुठले आवाज येणार नाहीत त्यावेळेला ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करतो. हे कशासाठी सगळं समजून घ्यायचं आहे. तर 5 ज्ञानेंद्रियांनी होणारं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही हे जर एकदा लक्षात आलं तर ध्यानाला बसलेलं असताना जर आम्हाला आगळे वेगळे काही अनुभव येत असतील, काही रंग दिसत असतील, कशाचे सुगंधाचे वास येत असतील तर लगेच आम्हाला वाटतं की काहीतरी वेगळं इथं न लावता सुद्धा ज्या अर्थी आम्हाला सुगंधाचा वास येतो आहे त्या अर्थी आम्हाला आत्मज्ञान झालेलं असलं पाहिजे. पण समर्थ आपल्याला आत्माराममध्ये स्पष्ट म्हणतात की आत्मा म्हणून जर देखनियासी मिठी घालशील म्हणजे जे जे दिसतं, जे जे भासतं, जे जे कळतं त्याला जर तू आत्मा म्हणून मिठी घालायला जाशील तर आत्मा नावाचं तत्व असं नाही. कारण ते आपलं मूळचं स्वरूप असल्यामुळे बाहेरून आपल्याला त्याचा अनुभव येणे कदापिही शक्य नाही. पण जे चार्वाक आहेत ते मात्र काय करतात तर ते म्हणतात प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिय हे एकच प्रत्यक्ष प्रमाण ते मांडतात आणि त्यांचं म्हणणं जे दिसतं, जे आम्हाला कळतं तेच आम्हाला भोगण्यासाठी योग्य आहे आणि त्याच्यात आम्ही राहिलो तरच आम्हाला आनंद मिळू शकतो. परंतु जे आपण पाहतो ते कायम स्वरूपी तसंच दिसत राहत नाही. हा या दृश्य जगतातला एक काय आहे तर अनित्यता हा त्याच्यामध्ये दोष ठेवलेला आहे. मग वेद, संत, शास्त्र हे जे आहे ते मात्र आपल्याला म्हणतात की प्रत्यक्ष आत्मज्ञानासाठी या प्रत्यक्ष प्रमाणांचा उपयोग मात्र होऊ शकत नाही. मग यांचा उपयोग जरी आपल्याला आत्मज्ञानासाठी करता येत नसला तरी त्याचा एक सुंदर उपयोग जो आहे तो संतांनी आपल्या समोर त्याचा प्रयोग मांडलेला आहे अभंगाच्या द्वारे की आपण त्याला कसं वळवून घेता येतं. वास्तविक पाहता परांची खाणी यत्रुणच स्वयंभू असं आपल्या समोर मांडणी आहे की इंद्रिये जी आहेत ती मुळातच बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. कारण बाहेरच्या दृश्य जगतातले जे भोग्य पदार्थ आहेत ते भोग्य पदार्थ ज्याच्या त्याच्या वासनेप्रमाणे त्याला भोगता यावेत म्हणून ही इंद्रिये जी आहेत ती बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. मग असं असून सुद्धा जो ज्याच्या ठिकाणी भोगप्रवणता जास्ती आहे त्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. मग त्याने आपल्या इंद्रियांचा शमदम साधला पाहिजे. मग आता हा शमदम साधायचा आहे. अनेक नामरूपामध्ये आमची अंतःकरण वृत्ती अडकून पडलेली आहे. अनेक शब्दांमध्ये निंदास्तुतीच्या शब्दांमध्ये ती अडकून पडलेली आहे. अशा अंतःकरण वृत्तीला जर या दृश्य जगतापासून आम्हाला सोडवून घ्यायचं असेल तर त्याला कसं अंतर्मुख करावं ते आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. तुम्ही घ्यावो डोळे सुख पहा विठोबाचे मुख. की हे डोळ्यांनो तुम्हाला जर रूप पाहावंसं वाटतं ना, सुंदर सुंदर रूप पाहून सुख भोगावंसं वाटतं ना, मग या जगतामध्ये भगवंता इतकं सुंदर असं दुसरं काहीही नाही. आणि म्हणून तुम्ही कशाकडे पहा तर विठ्ठलाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अनेक नामरूपावर गुंतलेली अंतःकरण वृत्ती आधी एका विठ्ठलावर, एका रामावर, एका कृष्णावर जर आम्हाला स्थिर करता आली तर एकमेव अद्वितीय असणारं असं जे आत्मा नावाचं तत्व आहे, ब्रह्म नावाचं तत्व आहे तिकडं ती वळवून द्यायला सोपं जातं. म्हणून अनेकात गुंतलेलं मन आधी एकाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. आता दुसरं एक आहे की शब्द प्रमाणांनी आम्हाला जे ज्ञान होतं ते ज्ञान खरोखरीच सत्य असू शकतं का, म्हणजे नेहमीच ते सत्य रूपाने आमच्या समोर येईल का. एक छान गोष्ट आपल्याला लहानपणापासून आपण एक ऐकतो की एक गृहिणी असते, त्यांच्याकडे एक मुंगूस पाळलेलं असतं
आता ती गृहिणी घरात एकटीच असते आणि तिला एक छोटं बाळ असतं. आता ते छोटं बाळ ज्या वेळेला झोपलेलं असतं त्यावेळेला तिला वाटतं की बाळ झोपलेलं आहे, तोपर्यंत आपण बाहेर जाऊन एक कळशीभर पाणी घेऊन यावं. पूर्वीच्या काळी काही नळ वगैरे नव्हते, त्यामुळे नदीवर किंवा विहिरीवर जाऊन पाणी आणावं लागत असेल. तर ती घागर घेऊन पाणी आणायला जाते. आता ते मुंगूस त्यांच्या घरात पाळलेला असल्यामुळे त्याच्याकडून आपल्या बाळाला काहीच धोका नाही असं तिला पूर्णपणे तिच्या मनामध्ये असतं आणि म्हणून ती घागर घेऊन बाहेर जाते. आता बाहेरून ज्या वेळेला ती परत घरात प्रवेश करते पाणी घेऊन येऊन, त्यावेळेला तिला मुंगूस दारात बसलेलं दिसतं आणि त्या मुंगसाचं जे तोंड आहे ते पूर्ण रक्ताने माखलेलं दिसतं. ज्या वेळेला त्या मुंगसाचं तोंड पूर्ण रक्ताने माखलेलं तिला दिसतं, आता हे कोणाला दिसलेलं आहे तर तिच्या डोळ्यांना दिसलेलं आहे की या मुंगसाचं तोंड जे आहे ते पूर्णपणे रक्ताने माखलेलं आहे. आणि ते रक्ताने माखलेलं आहे असं दिसता क्षणी कुठलाही बाकीचा विचार न करता तिला असं मनामध्ये येऊन जातं की बहुतेक आपल्या बाळाला याने काहीतरी त्रास दिलेला आहे आणि हे चावलेलं वगैरे आहे. आणि म्हणून त्या मुंगुसाचा तिच्या डोक्यामध्ये तत्क्षणी राग येतो आणि ती भरलेली घागर त्याच्या डोक्यावर पूर्णपणे त्या घागरीसह ते घागर त्याच्या डोक्यावर टाकते आणि ते मुंगूस तिथल्या तिथं गतप्राण होऊन पडतं. आणि ही ज्या वेळेला आतमध्ये जाते त्यावेळेला तिचं बाळ जे आहे ते झोपाळ्यामध्ये शांतपणे झोपलेलं असतं आणि त्या झोपाळ्याच्याच बाजूला एक सर्प जो आहे तो मरून पडलेला दिसतो. आता पहा, डोळ्यांनी झालेलं ज्ञान आणि त्याच्यावरून केलेला तिने तर्क आणि प्रत्यक्षात आतमध्ये जे काय घडलेलं आहे ती परिस्थिती तिला आत्ता दिसते आणि मग तिला वाईट वाटतं की आपण उगीच ती घागर आतमध्ये येऊन न पाहता जे पाहिलेलं आहे त्याची शहानिशा न करता आपण रागाच्या भरामध्ये ती घागर जी आहे ती त्या मुंगुसाच्या डोक्यावर आदळली आणि ते मुंगूस गतप्राण झालं. वास्तविक पाहता त्या मुंगुसानी त्या सर्पापासून आपल्या बाळाचे प्राण वाचवलेले आहेत. मग आता हे सगळं कळल्यावर तिला मुंगुसाला मारल्याचा पश्चाताप होतो. मग आता डोळ्याने जे पाहिलेलं होतं ते आत येऊन प्रत्यक्ष शहानिशा न करता जेव्हा तिथल्या तिथं ते पाहून ती निर्णय घेते तेव्हा तो तिचा निर्णय त्या ठिकाणी चुकलेला आहे. मग हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डोळे, कान, नाक इत्यादी इंद्रियांनी जे आम्हाला ज्ञान होतं त्या ज्ञानावर 100% विश्वास ठेवून आम्हाला चालणार नाही. म्हणून या 9 प्रमाणांना लंगडे प्रमाण असं म्हटलेलं आहे. त्यांच्याद्वारे आम्हाला होणारं ज्ञान होत जातं, पण ते होणारं ज्ञान जे आहे ते ज्ञान सत्य आहे की नाही हे पडताळून पाहीपर्यंतच आमच्याकडून काहीतरी वेडीवाकडी कृती होऊन जाऊ शकते आणि आमचंच आम्हाला नुकसान पोहोचू शकतं. म्हणून ही जी 5 प्रमाणं आहेत ज्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात, ही 5 प्रमाणं म्हणजे ही ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांच्यानी व्यवहारातलं ज्ञान जरी आम्हाला होत असलं तरी पूर्ण सत्य असणारं असं जे ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप तत्व आहे, आत्मरूप तत्व आहे, आमचा आत्माराम जो आहे त्याचं ज्ञान मात्र या 9 प्रमाणांनी होऊ शकत नाही, कारण त्यांना मूल्य आणि मर्यादा आहे. ते फक्त बाहेरच्या गोष्टी दाखवू शकतं, आतमध्ये असणारं आत्मतत्व दाखवण्यासाठी मात्र ही प्रमाणं जी आहेत ती लंगडी आहेत असं शास्त्राचं तुम्हाला आम्हाला सांगणं आहे. त्यानंतर एक अनुमान प्रमाण म्हणजे तर्क करून आम्ही व्यवहारामध्ये काही गोष्टीचं ज्ञान करून घेऊ शकतो. आता जी बाकीची प्रमाणं आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहेत तीही वास्तविक पाहता या प्रत्यक्ष प्रमाणावरच आधारलेली आहेत. तर्क सुद्धा जो आम्ही करतो ते दृश्यातलं काहीतरी पाहूनच त्याच्यावर तर्क नावाचं प्रमाण आधारलेलं असतं. मग आता अनुमान प्रमाण म्हणजे तर्क करणे की पूर्व अनुभवावरून काहीतरी विचार करून ते ज्ञान आम्ही आमच्या ठिकाणी करून घेतो. आता हवामान खात्याचे जे अंदाज आहेत ते सगळं अनुमान तर्कावरच आपल्या समोर मांडलेले असतात, पण त्यांनी लिहिल्याप्रमाणे म्हणजे पेपरमध्ये सकाळीच आपण वाचतो की आज पाऊस पडेल, आज वादळ येईल, पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष होतच असं मात्र तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. मग हे अनुमान प्रमाण सुद्धा कसं झालेलं आहे तर लंगडं झालेलं आहे. त्याला एक फार पूर्वीचा असा दृष्टांत दिला जातो की ज्या ठिकाणी आम्हाला धूर दिसतो त्या ठिकाणी अग्नी असलाच पाहिजे असा आम्ही तर्क करू शकतो.
कशावरून तर्क करू शकतो? कारण आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये ज्या वेळेला अग्नी पेटवतो लाकडाच्या साह्याने, त्यावेळेला जर लाकूड पूर्ण वाळलेलं नसेल आणि ते जर ओलं असेल तर ते व्यवस्थित पेटत नाही आणि व्यवस्थित न पेटल्यामुळे त्याच्या ठिकाणी धूर नावाचा विकार जो आहे तो निर्माण होतो. मग धूर हा अग्नीचा विकार आहे. पण आपण लक्षात घेतो की जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असला पाहिजे, कारण आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये तो पाहिला आहे. आता हे पूर्वीचा दृष्टांत झाला. मग इथं आपल्याला लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला तर्क केला जातो त्यावेळेला तो कुठल्या तरी विकारावरून आम्ही त्याचा अंदाज घेतो. परंतु ब्रह्म नावाचं तत्व निर्विकार असल्यामुळे अनुमान नावाच्या तर्काने म्हणजे तरकट बुद्धीने तुम्हाला आम्हाला ब्रह्माचं काय होणार नाही तर अनुभूती येणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तार्किकाचा संग नको रे बापा, की तरकट बुद्धीच्या लोकांचा संग मला अजिबात देऊ नकोस, कारण ते कशा पद्धतीचे तर्क करतील आणि अस्सल साधनेपासून कसे आपल्याला दूर घेऊन जातील ते काही सांगता येत नाही. आणि म्हणून नुसत्या तर्क करून नुसत्या तरकट बुद्धीने आत्मतत्व जाणता येणार नाही. शास्त्रशुद्ध तर्क करण्याची जी पद्धत आहे ती मात्र तुम्ही आम्ही शास्त्रांच्या अभ्यासाने संतांच्या संगतीमध्ये व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्या समोर ठेवलेलं आहे शब्द प्रमाण. आता शब्द प्रमाणाचं एक छान उदाहरण आपल्या समोर आहे. आता पहा, कुठल्याही जर खेळांचे मॅचेस चाललेल्या असतील तर आपण त्या टीव्हीवर प्रत्यक्ष बघू शकतो. पण पूर्वीच्या काळी टीव्ही नव्हता. मग त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी फक्त रेडिओ वगैरे सारखं म्हणजे दूरध्वनी केंद्र ह्या पद्धतीने रेडिओ वगैरे आपल्यासाठी उपलब्ध होते. मग क्रिकेटची मॅच कुठंतरी दुसऱ्या देशात चाललेली दिसायची, परंतु तिथं चाललेली मॅच जी आहे त्याचं रनिंग कॉमेंट्री म्हणजे समालोचन करणारे जे आहे ते त्या ठिकाणी सतत त्या खेळाविषयी माहिती पुरवत राहायचे आणि त्यांची ती माहिती रेडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचायची. मग त्यांच्या त्या माहितीवरून त्या खेळाचा आपण बसल्या जागी काय करत होतो तर आनंद लुटत होतो. ते शब्द त्या ठिकाणी बोलायचे की आता या बॉलवर त्यांनी चौकार मारला की आपण इकडे टाळ्या पिटत असू. एखाद्या बॉलवर तो खेळाडू आउट झाला, मग तो जर आपल्या टीम मधला असेल तर आउट झाला म्हणल्यानंतर आपल्याला आता वाईट वाटायला सुरुवात व्हायची. म्हणजे शब्द प्रमाणावरून आपल्याला त्या खेळाची माहिती मिळत असेल. पण आता हे शब्द प्रमाण जे आहे ते सुद्धा नेहमी आपल्या हिताचंच म्हणजे व्यवहारात जे हे शब्द प्रमाण आपण वापरतो तेही आपल्या नेहमीच्या हिताचंच असेल असं कुठं सांगता येतं का हो? नाही तर ह्याच शब्द प्रमाणावरून धचा मा करून कसं राजकारण केलं जातं ते इतिहासामध्ये आपल्या समोर प्रसिद्ध आहे की धचा मा केल्यामुळे म्हणजे ते शब्द बदलल्यामुळे अक्षर बदलल्यामुळे नंतर काय घडलेलं आहे. मग आता हे शब्द प्रमाण जे आहे ते ह्या पद्धतीने व्यवहारामध्ये गैर सुद्धा व्यवहार करू शकतं. मग आता कुठले शब्द प्रमाण तरी सुद्धा आपल्याला सांगण्यात येतं की जर आत्मरूप व्हायचं असेल तर जास्तीत जास्त कुठलं प्रमाण जवळचं आहे तर त्याला शब्द प्रमाण असं म्हणतात. मग कुठल्या शब्द प्रमाणाने आम्हाला आत्मज्ञान होऊ शकतं तर या ठिकाणी आहे की शास्त्र, त्यानंतर श्री गुरु आणि संत या तिघांचे जे शब्द आहेत त्यांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत शास्त्राच्या मांडणीनुसार जे आमच्या समोर मांडून ठेवलेलं आहे त्या शब्दांनी मात्र तुमचं आमचं समाधान होऊ शकतं. मोटके गुरुमुखे उदयजित असेल असं आपल्याला ग्वाही दिलेली आहे की श्री गुरूंच्या शब्दाने मात्र आपल्याला आत्मरूप होता येतं. शास्त्राच्या चिंतनाने आपल्याला आत्मरूप होता येतं. संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आत्मा म्हणजे काय आहे ते समजून घेता येतं. आणि म्हणून याला आप्तवाक्य असं म्हणतात. संतांच्या शब्दांना, श्री गुरूंच्या शब्दांना आणि शास्त्राच्या शब्दांना
की जे शब्द आमचं हित करून देणारे आहेत त्याला आप्तवाक्य असं म्हणतात. त्यांच्या शब्दांनी मात्र आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो, पण बाकीचे जे शब्द आहेत, निंदेचे असतील, स्तुतीचे असतील किंवा अजून काही व्यवहार करणारे असतील, त्यांनी व्यवहार आमचा व्यवस्थित होऊ शकेल, परंतु आत्मज्ञान मात्र या शब्द प्रमाणाने सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून परमार्थासाठी शब्द ज्ञान जवळचं आहे, पण ते शब्द ज्ञान कोणाकडून झालेलं असलं पाहिजे तर आप्तवाक्य म्हणजे संतांकडून, श्री गुरूंकडून जर झालेलं असेल तर ते तुम्हाला आम्हाला मात्र आत्मज्ञानापर्यंत नेऊन सोडणारं आहे. मग कोणाचे शब्द लक्षात ठेवावे आणि कोणाचे शब्द डिलीट करावे, कोणाचे शब्द सेव्ह करावेत आणि कोणाचे डिलीट करावेत, ह्याचा जो विवेक आहे तो तुम्ही आम्ही नक्की आतमध्ये करून घेतला पाहिजे. आणि हा विवेक ज्याला जमतो तो त्रास देणारे शब्द जे आहेत ते ताबडतोब डिलीट करतो आणि जे आम्हाला सुखापर्यंत घेऊन जाणारे, सुखरूपतेपर्यंत घेऊन जाणारे जे शब्द आहेत ते मात्र अखंड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि असा जो आहे त्याला साधक असं म्हणतात. अशी साधकाची एक छान व्याख्या आपल्या ठिकाणी येऊन जाते. आता उपमान प्रमाण आपल्या समोर एक दिलेलं आहे, छान उदाहरण दिलेलं आहे इथं की एखाद्याने वाघ अजिबात पाहिलेला नाही, पण वाघ पाहण्याची मात्र त्याला इच्छा आहे आणि ते पाहण्यासाठी म्हणून तो आता जंगल सफारी करायला निघालेला आहे. मग त्याला कोणीतरी असं सांगतं की ज्याने आधी तो वाघ पाहिलेला आहे तो त्याला सांगतो की अरे बाबा तू मांजर पाहिलेली आहेस ना, त्या वाघाचा चेहरा सुद्धा अगदी मांजरीसारखाच असतो, फक्त मांजर लहान असते आणि वाघाचा चेहरा जो आहे आणि वाघाचं शरीर जे आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात तसंच दिसत असतं. आता मांजरीच्या उपमानावरून, उपमेवरून आपल्याला कशाचं ज्ञान करून दिलेलं आहे तर वाघाचं ज्ञान करून दिलेलं आहे. या पद्धतीने व्यवहार होऊ शकतो. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, दोन प्राणी आपल्या समोर आलेले आहेत, एक मांजर आहे आणि दुसरा वाघ आहे. मांजरीच्या उपमेवरून आपण वाघाला ओळखण्याची या ठिकाणी काय केलेली आहे तर कसरत केलेली आहे. पण दोन असल्यामुळे हे शक्य आहे. ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. म्हणून कुठल्या गोष्टीची उपमा देऊन आपण ते जाणून घेऊ शकत नाही. आणि जसं ब्रह्म आहे तसंच सद्गुरू आहे हे आपल्या लक्षात आणून देऊन समर्थांनी सद्गुरु स्तवन नावाचा जो समास आहे त्यामध्ये कितीतरी उपमा देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की याला सुद्धा कुठंतरी काहीतरी डागच आहे. सद्गुरू मात्र असे नाहीत, ते निष्कलंक आहेत आणि सद्गुरू आणि ब्रह्म जे आहे ते एकच आहे. मग आता ब्रह्म रूपता येण्यासाठी ह्याही प्रमाणाचा उपयोग होणार नाही. पाचवं दिलेलं आहे ते अर्थापत्ती प्रमाण. कार्यावरून कारणाची ओळख करून जे देतं त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. आता एखादा माणूस जो आहे तो दिवसेंदिवस अशक्त, निस्तेज होत चाललेला दिसतो. आता वरून तो म्हणतो मी खूप सुखी आहे, मी खूप सुखी आहे, मला काही कमी नाही, पण आतमध्ये जे आहे शरीर जे त्याचं आहे ते मात्र कमकुवत होताना दिसतं, निस्तेज होताना दिसतं. तेव्हा त्याला कशाची तरी नक्की खूप चिंता किंवा काळजी असली पाहिजे असं जे आहे ते आपल्याला लक्षात घेता येतं. एखादा माणूस खूप धष्टपुष्ट असतो आणि तो मात्र सांगतो की मी महिना झालाय काही खाल्लेलं नाही, पिल्लेलं नाही, तर त्याच्यावर आपला विश्वास बसतो का हो? कारण कार्य जे दिसतंय त्याच्या शरीर रूपाने आपल्या समोर तर ते अगदी धष्टपुष्ट दिसतंय. मग आपण म्हणतो तो चार चौघात जेवत नसेल, चार चौघात खात नसेल, पण घरी ज्या वेळेला कोणी नाही त्यावेळेला मात्र हा फळ किंवा अजून काहीतरी खात नक्की असला पाहिजे. त्याच्याशिवाय शरीर जे आहे ते इतकं धष्टपुष्ट दिसू शकत नाही. आता कशावरून? कार्यावरून कारणाचं काय केलेलं आहे तर या ठिकाणी कारण जाणलेलं आहे. मग आता असं कार्य आणि कारण इथं सुद्धा दोन भाग आपल्या समोर आलेले आहेत. आता ब्रह्म जे आहे ते कार्य कारणातीत असल्यामुळे ह्या प्रमाणाने सुद्धा त्याची ओळख आपल्याला होऊ शकणार नाही. नंतर अनुपलब्धी प्रमाण.
आता अनुपलब्धी प्रमाणाचं आत्ताच आपल्या समोर आहे की माझ्या समोर प्रत्यक्ष शरीर रूपाने या ठिकाणी एकही श्रोता मला उपलब्ध असलेला दिसत नाही। आता माझ्या समोर श्रोत्यांची सध्या काय आहे तर त्यांच्या शरीराची अनुपलब्धी आहे, म्हणजे शरीर रूपाने ते मला कोणीही दिसत नाही। दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे की ताजमहाल जो आहे तो आग्र्यामध्येच आहे, पुण्यामध्ये त्याची अनुपलब्धी आहे। इतर खूप सुंदर पुण्यामध्ये स्थळ असतील पण आग्रा जे आहे ते मात्र या ठिकाणी नाही, म्हणजे आग्र्याची पुण्यामध्ये अनुपलब्धी आहे, म्हणजे इथं तो उपलब्ध नाही, म्हणजे इथे पुण्यात आम्ही त्याला पाहू शकत नाही, म्हणून त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हणतात। आता जे एकदेशी आहे, जे सीमित आहे, ते असं अनुपलब्धीचं प्रमाणाचं द्वारे आपण जाणू शकतो। आता ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते नाही असं कधीच नाहीये, ते सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे, म्हणून अनुरेणुकाही नभी वावरे जो अनुरेणुकाही रीता ठावया राघवे विण नाही, असं समर्थ आपल्याला सांगतात की जे जे काही तुम्हाला आम्हाला दिसतं भासतं जाणवतं त्या सर्वांमध्ये ब्रह्मरूप रामच भरलेला आहे। राम नाही म्हणजे ब्रह्मरूप राम नाही अशी एकही गोष्ट असू शकत नाही। मग आता ब्रह्म जे आहे ते सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसतात, व्यक्ती दिसतात, काही वस्तू दिसतात, काही देश दिसतात, ते मात्र कालानी, वस्तूनी, देशानी परिच्छिन्न असल्यामुळे ते अनुपलब्धी प्रमाणाचा विषय असू शकतात, म्हणजे एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी नाही, या पद्धतीने ते त्या गोष्टी असू शकतात, पण ब्रह्म मात्र सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे, म्हणून ते अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही। पण तरी सुद्धा असं सर्वत्र सदा समत्वानी उपलब्ध असलेलं ब्रह्म अज्ञानामुळे मात्र आम्हाला सद्यस्थितीमध्ये अनुपलब्धीचा विषय होऊन पडलेलं आहे। सातवं सांगितलेलं आहे शक्य प्रमाण। आता दोन घरं शेजारी शेजारी असतात, शेजारच्या घरामध्ये कालच रिक्षाभर किराणा आलेला आपण पाहिलेला असतो आणि आज आपल्या घरी आपण सकाळी उठून साखरेचा डबा ज्या वेळेला उघडतो चहा करताना तेव्हा त्यामधली साखर संपलेली दिसते। इतर डब्यामध्ये जे काय आपण भरून ठेवतो तेही डबे आपण उघडून पाहतो, त्यावेळेला तिथंही आपल्याला साखर नाही असं लक्षात येतं। आता असं लक्षात आल्यानंतर आपल्याला आठवतं की काल त्यांच्या घरी भरपूर किराणा आलेला आहे। मग आपल्याला लक्षात काय येतं की ज्या अर्थी त्यांच्या घरात किराणा आलेला आहे त्या अर्थी त्या किराण्यामध्ये साखर सुद्धा आलेली असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण त्यांच्याकडे साखर काय करतो, उसने मागतो। आपण किती उसने मागतो, वाटीभरच उसने मागतो। ज्या अर्थी त्यांच्याकडे 4-5 किलो साखर आलेली आहे त्या अर्थी आपल्याला 1 वाटीभर साखर त्यांच्याकडे नक्की मिळेल। ह्या पद्धतीने जिथं किलोभर आहे तिथं 1 वाटी मिळण्याची शक्यता नक्की आहे। ह्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे उसनं मागायला जातो, याला शक्य प्रमाण असं म्हणतात। आता ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते असं कमी जास्ती होणारं किंवा एकमेकांना वाटून देण्यासारखं आहे का हो? पदार्थ रूपाने ते आहे का? जिथं पदार्थ रूपाने काहीतरी आहे तिथं एकमेकांना त्यातला काही भाग देता येणं शक्य आहे, पण ब्रह्म असं पदार्थ रूप आहे का की ते आपल्याला एकमेकांना देता येईल? दुसरं त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे की पूर्वी बंदा 1 रुपया, कोणाकडे जर असे बंदे रुपये असतील तर त्यांच्याकडे 4 आणे असणं सुद्धा शक्य आहे। मग त्यांच्याकडचे आपण पैसे मागून घेऊ शकत असू, कारण 1 रुपयामध्ये 4 आण्याचं नाणं असू शकतं, ह्या पद्धतीने ते आपण मागून घेऊ शकतो। पण असं शक्य अंशी भाव किंवा शक्य अशक्य असं जे काही आहे ते ह्या प्रमाणाने ब्रह्म आपण जाणून घेऊ शकत नाही, कारण ते सर्वत्र सदा समत्वानी असलेलं आहे, त्याचे भाग पडू शकत नाही, त्याचे विलगीकरण त्याचं होऊ शकत नाही, कारण ते पदार्थ रूप नाही आणि म्हणून शक्य प्रमाण सुद्धा त्याचे आपल्याला तिथं घेऊन जाण्याविषयी काय ठरतं तर लंगड ठरतं। त्यानंतर एक ऐतिह्य प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे। खेड्यापाड्यात आपण पाहतो पहा, एखाद्या
खेड्यात आपण फिरायला गेलो, त्या ठिकाणी एक मोठा वाडा दिसतो, पण तिथं कोणीच राहताना दिसत नाही. आपण मग चौकशी करतो, एवढा मोठा वाडा आहे आणि इथं कोणीच का राहत नाही. मग आपल्याला तिथले जे आहेत लोक ते सांगतात, अहो तो वाडा जो आहे ना त्याला आम्ही भूत बंगला म्हणतो. म्हणजे तिथं पूर्वी कोणाला तरी भूताचा काय होऊन गेलेला आहे, तर अनुभव येऊन गेलेला आहे. आणि तो अनुभव सगळ्यांच्या पर्यंत हा पोचवत असल्यामुळे त्या जागेवर कोणीच राहायला जात नाही, कारण भूतांची त्यांच्या मनामध्ये काय आहे, तर जबरदस्त भीती आहे. आता कोणाला तरी आलेला हा अनुभव त्याला ऐतिह्य असं म्हणतात, की कोणीतरी आधी अनुभवलेलं आहे आणि त्या अनुभवावरून त्यांनी इतरांना सांगितल्यामुळे इतर लोक सुद्धा त्या ठिकाणी भूत आहे समजून बसलेले आहेत. याला ऐतिह्य प्रमाण असं म्हणतात. आता ब्रह्माला असा काही इतिहास आहे का, असं काही घडून गेलेली घटना त्या ठिकाणी असू शकते का, असं त्याच्या ठिकाणी काहीच नाही. कारण ब्रह्म जे आहे ते या चर्मचक्षुंनी प्रत्यक्ष असं कोणी कधीच बघू शकत नाही. कारण आपण जे जे काही बघतो ते आपल्यापासून भिन्न असतं, पण ब्रह्म हे तर आपलं स्वरूप असल्यामुळे आपण आपल्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. म्हणून इतिहासाप्रमाणे सुद्धा त्याचं ज्ञान होणं कदापिही शक्य नाही. 9 सांगितलेलं आहे आपल्या समोर, चेष्टा प्रमाण. आता खुणेने काहीतरी सांगणे याला चेष्टा प्रमाण असं म्हणतात. आणि हे चेष्टा प्रमाण व्यवहारामध्ये फार उपयुक्त आहे. ज्यांना बोलता येत नाही असे जे मुके लोक आहेत, मुलं आहेत, ते काय करतात, तर त्यांना जे समजून सांगायचं असतं ते काहीतरी खाणाखुणा करून आपल्याला समजावून सांगतात. टीव्हीवर सुद्धा आपण त्या बातम्या पाहतो, त्यामध्ये सुद्धा त्या हातांची, ओठांची किंवा चेहऱ्यावर अभिनय करून आपल्याला ती गोष्ट समजून सांगतात. म्हणजे काय करतात, तर चेष्टा करतात. आता ब्रह्म हे असं शरीरधारी आहे का चेष्टा करायला, ते अशरीरी आहे. आणि म्हणून अशा चेष्टांनी सुद्धा, अशा हालचालींनी सुद्धा, शारीरिक हालचालींनी सुद्धा ब्रह्मरूप होता येणार नाही. आता मग शारीरिक हालचालींनी जर ते ब्रह्मरूप होता येत नसेल तर मग डॉक्टर काका नेहमी म्हणतात की ध्यानाला बसताना पहिल्यांदा साधक म्हणतात, अशी मुद्रा करू का तशी मुद्रा करू. आता मुद्रा म्हणजे सुद्धा काय झालेले आहे, अर्थात एकाग्रतेसाठी. म्हणून या सगळ्या गोष्टींचा काय आहे, तर उपयोग आहे. प्राणायाम सुद्धा काय आहे, शारीरिक चेष्टाच आहे, पण एकाग्रतेसाठी म्हणून त्याचा उपयोग आहे. पण अशा नुसत्या चेष्टा करून आपल्याला ब्रह्मरूप होता येणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी यांना समजून सांगायचं आहे. मग ब्रह्मरूप होण्यासाठी या 9 प्रमाणांचा उपयोग नाही. व्यवहारात मात्र त्याच्यावरून आपल्याला काहीतरी समजून घेता येतं. पण ब्रह्मरूप होण्यासाठी मात्र वेदांत शास्त्रावर, श्री गुरूंवर आणि संत वचनांवर 100% विश्वास ठेवल्याशिवाय ब्रह्मरूप होता येणार नाही. अस्ति इति उपलब्धव्य असं कठोपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ब्रह्म नाही असं समजून जर तुम्ही अभ्यास करायला जाल तर तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही. पण श्रद्धा ठेवून, भाव विकसित करून, भावाचं शुद्धीकरण करून, अंतःकरणाची शुद्धी करून जर ब्रह्म आहेच या निश्चयाने आपण सोहम साधना करू तर ते ब्रह्म आपल्या नक्की अनुभवाला येऊ शकतं. आता परत इथं अनुभवाला येऊ शकतं हे आपल्या व्यवहारात जे आपल्याला अनुभव घेण्याची सवय आहे त्यामुळे या ठिकाणी असं म्हणावं लागतं. पण ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे, ते मी कसं आहे हे समजून घेण्यासाठी या 9 प्रमाणांचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून संत वचनांवरचा विश्वास आणि शास्त्र वचनावरचा विश्वास, श्री गुरूंच्या वचनांवरचा विश्वास वाढीस लागला पाहिजे. पण अतिशय शुद्ध पुण्य असल्याशिवाय शास्त्रावर, श्री गुरूंवर आणि संतांवर विश्वास बसू शकत नाही. जिथं अशुद्धता आहे अंतःकरणाची त्या ठिकाणी विश्वास फार कमी राहतो. आणि म्हणून चित्त शुद्ध करून काय करायचं आहे, देह शुद्ध करूनी भजनी रंगावे असं आपल्याला सांगितलेलं आहे की या आत्मानंदाचं भजन जर करायचं असेल तर अंतःकरणाची शुद्धी करूनच आपल्याला श्रद्धा आणि भाव यांचा विकास करूनच ते ब्रह्म जे आहे ते जाणावं लागेल.
भावबळे आकळे एरवी नाकळे, म्हणून भावाचं शुद्धीकरण करत राहणे ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर येते. आता त्यानंतर इथं अप्रमा ज्ञान असा एक शब्द आलेला आहे. प्रमाण म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता हे प्रमा ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, तर प्रमाणाद्वारे बाहेरची वस्तू ज्या वेळेला आपण जाणतो त्यावेळेला त्याला प्रमाज्ञान झालं असं म्हणतात. आता ह्या प्रमाज्ञानामध्ये सुद्धा दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता प्रमाज्ञान आपण आतापर्यंत 9 प्रमाणांनी जे होतं त्याला प्रमाज्ञान म्हणतात. आता ह्या 9 प्रमाणांनी होत नाही, पण तरी सुद्धा काही अंतःकरणाला जे ज्ञान आपल्या होत चाललेलं आहे ते 2 प्रकारचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रमाणांपासून झालेले यथार्थ वृत्ती ज्ञान याला प्रमाज्ञान असं म्हणतात आणि अप्रमा ज्ञानामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. आता व्यवहारामध्ये जे ज्ञान खरे ठरते पण जे वर सांगितलेल्या कोणत्याही प्रमाणांपासून झालेले नसते त्याला यथार्थ अप्रमा असं म्हणतात. त्याला उदाहरण दिलेलं आहे की स्मृती ज्ञान होऊन गेलेल्या गोष्टींचं अंतःकरणामध्येच होत चाललेलं स्मरण आणि त्या स्मरणातून अंतःकरणाला परत त्या घटनेप्रमाणे होणारं सुख दुःख याचं जे आतल्या आत आपल्याला ज्ञान होतं त्याला काय म्हटलेलं आहे, तर अप्रमा स्मृती ज्ञान असं म्हटलेलं आहे. यथार्थ अप्रमा असं त्याला म्हटलेलं आहे की भूतकाळी अनुभवलेल्या गोष्टींच्या संस्कारामुळेच जे ज्ञान अंतःकरणात निर्माण होते त्या ज्ञानाला आठवण, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आठवण असं म्हणतात आणि दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर स्मृती ज्ञान असं त्याला म्हणतात. भूतकाळातील काही फोटो, आता अल्बम पाहतो आपण, त्या अल्बम वरून 44 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी झालेलं जे लग्न आहे त्यातल्या काही स्मृती आपल्या परत काय होतात, जागे होतात. पण डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात अस्सल साधकांनी भूतकाळामध्ये रमू नये, म्हणून आपल्या लग्नाचे फोटो आपण परत परत पाहून गतस्मृतींना उजाळा अजिबात देऊ नये. घटनेचा फोटो सहज डोळ्यासमोर यावा तसे मनासमोर ते जुने संस्कार जे आहेत ते प्रगट होते आणि ते प्रगट होत असताना अंतःकरणामध्ये परत काहीतरी बदल होऊन सुखाचं किंवा दुःखाचं ज्ञान झाल्याचं आपल्या लक्षात येतं. त्याला यथार्थ अप्रमा असं म्हटलेलं आहे. तसंच सुख दुःख जे आपल्याला अंतःकरणाला होत राहतात ते सुख दुःख हे जरी साक्षीभास्य आहेत असं म्हटलं गेलं तरी सुख दुःखाचे ज्ञान जे आहे ते व्यवहारामध्ये सुद्धा खोटं ठरत नाही. मग अंतःकरणाची वृत्ती आपल्या सुखाच्या तरी आकाराची होते आतल्या आत किंवा दुःखाच्या आकाराची तरी होते. आता वास्तविक पाहता आपल्याला काय वाटतं की हे बाहेरचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला सुख किंवा दुःख देतात, पण बाहेरचे पदार्थ आपल्याला सुख किंवा दुःख देत नाहीत. तर आपल्या अंतःकरणामध्ये जो त्या पदार्थांविषयीचा अनुकूल किंवा प्रतिकूल भाव निर्माण होतो, म्हणजे आवड किंवा नावड त्या पदार्थाविषयीची जी काही आपल्या अंतःकरणाने धारण करून ठेवलेली आहे त्यानुसार आपल्याला सुख किंवा दुःख होत जातं. कारण व्यवहारातही आपण पाहतो की एकाच 2 माणसाला एकाच वस्तूपासून 2 भिन्न तऱ्हेचा अनुभव असतो. एखाद्याला फॅन हवासा वाटतो आणि एखाद्याला तो फॅन मुळीच नकोसा वाटतो. आता फॅन नावाची गोष्ट जी आहे ती एकच आहे, ती वस्तू एकच आहे, पण दोघांच्या आतमध्ये अनुकूल प्रतिकूलता जी आहे ती मात्र अंतःकरणाची वेगळी वेगळी आहे. त्यामुळे प्रतिक्रिया वेगळी असल्यामुळे त्या प्रतिक्रियेतून उमटणारा सुख दुःखचा अनुभव सुद्धा त्या प्रत्येकाच्या ठिकाणी तो वेगळा वेगळा असतो. म्हणजे जीवाच्या आवडीनावडीवर हे यथार्थ अप्रमा ज्ञान जे आहे ते अवलंबून आहे. आणि अंतःकरणात असलेल्या या 2 प्रतिक्रिया आणि या क्रिया प्रतिक्रियांच्या खेळामध्ये जो अडकून पडतो तो बंधनामध्ये सापडतो आणि क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवून त्याच्या अधिष्ठानाकडे जो लक्ष देतो त्याला साधक असं म्हणतात. अशी साधनेची छान व्याख्या आपल्या समोर येऊन जाते. दुसरं एक सांगितलेलं आहे अयथार्थ अप्रमा. त्याला आपल्या समोर आहे की जेव्हा कुठलाही आपल्याला भ्रम होतो, आता भ्रम होताना नेमकं काय होतं, तर ज्या स्वरूपात
आहे त्या स्वरूपात न दिसता त्याच्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी वेगळं दिसणं, वेगळं भासणं, आणि जे वेगळं दिसतं, जे वेगळं भासतं त्याला आपण सत्य समजणे, याला भ्रम असं म्हणतात. आता अयथार्थ अप्रमा असं त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याचे आपल्या समोर उदाहरणं आहेत. एक स्वप्नाचं ज्ञान आहे, दुसरं शिंपलीवर चांदीचा भ्रम होतो, त्याला सुद्धा अयथार्थ अप्रमा असं म्हणतात. तिसरं रज्जूवर भासणारा सर्प, तो सुद्धा भ्रमामुळे आपल्याला भासलेला असतो. मग आता ब्रह्मज्ञान जे आहे ते या दोन्हीही प्रकारांनी होऊ शकत नाही. मग ते कसं आहे, तर वृत्ती पूर्ण आत्माकार झाल्यानंतर जे काही होतं, आता अहो म्हणजे काय, अहो म्हणजे काय असं आम्ही कितीदाही एकमेकांना विचारलं तरी त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष अनुभव ज्याला आहे तोही काही बोलू शकत नाही. कारण मौन हेच त्या ठिकाणी काय होऊन जातं, तर ते अनुर्वाच्य असल्यामुळे शब्दाद्वारे सांगताच येत नाही. आणि म्हणून ते सांगताना आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली ओवी ठेवते, किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होये त्या नाव सुख, ते वेळी जे का होय. आता ती वेळ माझ्या साधनेमध्ये आणण्याची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे माझ्यावर आहे. आणि ती जबाबदारी अगदी योग्य तऱ्हेने मी जर पार पाडत राहिले, माझा अधिकार वाढवत राहिले, तर ते वेळ जी काही आहे ती नक्की येऊ शकते. पण त्यासाठी नित्य नियमाने सोहम साधना करण्याचा, मनापासून श्री गुरूंनी सांगितलेली प्रक्रिया जपत जपत ती साधना करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रामाणिकपणे मी केला पाहिजे. आता यानंतर आपल्या समोर जे ठेवलेले आहेत ते जगाच्या उत्पत्ती संबंधीचे विविध मते ठेवलेले आहेत. अहो आता ब्रह्मज्ञान आम्हाला करून घ्यायचं आणि मग ते जग कशाला समजून घ्यायचं असा एक विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. पण जग आणि जगाविषयीची सत्यत्व बुद्धी हेच ब्रह्मज्ञानाच्या आड येणारं खूप मोठं विघ्न आहे. आणि म्हणून ते समजून घेऊन ते ओलांडल्याशिवाय आम्हाला ब्रह्मरूप होता येणार नाही. आता मग या जगासंबंधीचे, तिच्या उत्पत्ती संबंधीचे जे काही वाद आहेत ते वाद एकदा सगळे वाचून घ्यायचे आहेत. ते वाचून घेतल्यानंतर वेदांत शास्त्राने आणि संतांनी त्यातला जो वाद स्वीकारलेला आहे तो बिनबोभाटपणे मी स्वीकारायचा आहे. आणि बाकीचे वाद जे आहे ते चित्तातून घालवून द्यायचे आहे. आता इथं वाद शब्दाचा अर्थ आहे शास्त्रशुद्ध विचारसरणी. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जो ही शास्त्रशुद्ध मांडणी केलेली असते त्याला वाद असं म्हणतात. व्यवहारातला वाद किंवा वादविवाद हा या ठिकाणी त्याचा अर्थ नाही. आता पहिल्यांदा आपल्याला जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे की ईश्वर कारण वाद. आता जग कसं निर्माण झालं, आता वास्तविक पाहता अजातवाद हा मुख्य आपल्या समोर ठेवायचा आहे. पण एकाएकी तो कोणाला पटणार नाही. आणि म्हणून सुरुवात कशी आहे की त्याला संकल्प झाला, त्याच्या संकल्पातून मूळ माया निर्माण झाली आणि त्या मूळ मायेचा स्वीकार करून ईश्वर नावाचं तत्व हे संपूर्ण जग काय करत आहे, तर उत्पत्ती स्थिती लय जे आहे ते या जगाचे ते तत्व सांभाळत आहे. मग आता ईश्वर कारण वादामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे माया, तिचे अधिष्ठान असणारे ब्रह्मचैतन्य आणि मायेत चैतन्याचा जो आभास म्हणजे प्रतिबिंब आहे, या तिन्हींना मिळून ईश्वर असं म्हणतात. आता तो ईश्वर जग निर्माण करतो, तो आपल्याच स्वरूपाला जगदाकार करतो. म्हणजे त्यांनी निर्माण केलं आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झाला असं श्रुतीचं आपल्या समोर सांगणं आहे. त्याला दृष्टांत दिलेला आहे कोळ्याच्या जाळ्याचा, की कोळी जो आहे तो ज्या वेळेला जाळं निर्माण करतो तेव्हा तो त्या जाळ्यासाठी जे लागतं ते त्याच्या पोटातूनच, लाळेतूनच निर्माण होतं आणि त्याचंच तो जाळं निर्माण करतो. बाहेरून कुठली सामुग्री आणून ते जाळं तो निर्माण करत नाही. तसं ईश्वराला या सृष्टी रचनेसाठी बाहेरची कुठलीही सामुग्री लागलेली नाही. तर हे सगळं त्याच्या फक्त संकल्पातूनच निर्माण झालेलं आहे. पण कोळी त्या जाळ्यामध्ये जाळं विणता विणता स्वतः अडकून पडतो, फसून जातो आणि शेवटी मरतो सुद्धा. पण ईश्वर जो आहे त्यांनी एवढं सृष्टीचं जाळं निर्माण करून सुद्धा तो मात्र त्यामध्ये अजिबात अडकत नाही, अजिबात फसत नाही. दुसरं एक आपल्या समोर सांगितलेलं आहे की एखादं कार्य ज्या वेळेला आपल्याला दिसतं त्यावेळेला त्या कार्याचं
एक उपादान कारण असतं आणि दुसरं एक निमित्त कारण असतं. परंतु सृष्टी रचनेच्या बाबतीमध्ये मात्र ईश्वरच निमित्त कारण आणि ईश्वरच उपादान कारण झालेला आहे, की त्याचा संकल्प हे उपादान कारण आहे आणि त्यांनी निर्माण केलं म्हणून तो निमित्त कारण आहे. आणि म्हणून अभिन्न निमित्तो उपादान कारण असं त्या ईश्वराला मोठा शब्द वापरलेला आहे. अगदी सोप्या भाषेत आपल्याला आपण समजून घ्यायचं असेल तर ईश्वराने निर्माण केलं आणि ईश्वरच त्यात प्रविष्ट झाल्यामुळे ह्या जगतामध्ये एका ईश्वरा वाचून दुसरं काहीही नाही असं मी पाहत राहणे, याला साधना असं म्हणतात. मग या जगामध्ये ईश्वराशिवाय दुसरे काही नाही. मग जड आणि चेतन जे भेद तुम्हाला आम्हाला दिसतात ते भेद कसे आहेत तर व्यावहारिक सत्तेतले आहेत, प्रत्यक्षात मात्र ते नाहीत. त्यासाठी अजून एक आपल्याला उदाहरण पाहता येतं की एखादं सुंदर असं चित्र, निसर्ग चित्र काढलेलं आहे. त्या निसर्ग चित्रामध्ये आपल्याला डोंगरही दिसतात, झाडेही दिसतात, नदी दिसते आणि त्या नदीमध्ये काही जण आपल्याला पोहताना सुद्धा दिसतात. आता एकाच कागदावर एवढं सगळं रंगीत चित्र छान आपल्या समोर रंगवलेलं आहे. आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला डोंगर अचेतन आहेत असं लक्षात येतं आणि पोहणारे जे आहेत ते चेतन आहेत, मासे वगैरे जे आहेत ते चेतन आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे सचेतन आहेत हे त्या ठिकाणी दिसतं. आता वास्तविक पाहता एका कागदाशिवाय तिथं दुसरं काहीही नाही. मग तसंच या संपूर्ण जगतामध्ये एका ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही. मग जड चेतन हा भेद कशामुळे पडलेला आहे तर अंतःकरण या उपाधीमुळे हा भेद पडलेला आहे. जडाच्या ठिकाणी अंतःकरणाची अभिव्यक्ती नाही आणि सचेतनाच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी मात्र अंतःकरणाची अभिव्यक्ती आहे, म्हणजे अंतःकरण आहे म्हणून तिथं चैतन्य प्रगट झालेलं आपल्याला दिसत आहे. दुसरा वाद जो सांगितलेला आहे त्याला विवर्तवाद म्हणतात, त्यालाच अध्यासवाद असं सुद्धा म्हणतात. या अध्यासवादाचं विवर्तवादाचं उदाहरण नेहमी आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहतो की रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. ह्या पद्धतीने हा विवर्तवाद आहे की दोरीच्या रूपाचे आपल्याला ज्ञान नसते म्हणून दोरी ऐवजी तिथं जसा सर्प भासतो त्याप्रमाणे ब्रह्माचं ज्ञान नसल्यामुळे जगताचा भ्रम सुरू आहे आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे आपल्या देहाचं काय आपल्याला सुरू आहे तर मी देह आहे अशी वृत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ह्याला कारण काय आहे तर अज्ञानामुळेच ब्रह्माऐवजी अहंकारादी जे जगत आहे ते मिथ्या असून सुद्धा सत्य रूपाने तुम्हाला आम्हाला अनुभवाला येत चाललेलं आहे. आता हा भ्रम निर्माण कसा होतो तर निर्विकार ब्रह्मामध्ये सत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय असे जगत निर्माण होते. हे जगत अधिष्ठान ब्रह्माहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप असल्याने ते ब्रह्म चैतन्याचा विवर्त असून मायेचा परिणाम आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की जगत अधिष्ठान ब्रह्माहून विपरीत स्वभावान. कारण ब्रह्म कसं आहे सत आहे, चित आहे आणि आनंद घन आहे आणि जड पदार्थ कसे आहेत तर असत आहेत, जड आहेत आणि दुःख रूप आहेत. असं विपरीत स्वभावान हे जग जे आहे ते निर्माण झाल्यासारखं जणू काही भासत आहे. वास्तविक पाहता हे जग झालेलंच नाही. मग कशा पद्धतीने ते झालेलं आहे तर रज्जूवर जसा सर्प भासावा त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्यावर जगाचा भास सुरू आहे. आता वास्तविक पाहता दोरी जी आहे ती जड आहे पण जड दोरीवर चेतन असणाऱ्या सर्पाचा भ्रम होतो. त्या पद्धतीने इकडं उलट झालेलं आहे की चेतन केवळ चेतन असणाऱ्या ब्रह्मावर आम्हाला जग देह अहंकार इत्यादीचा मिथ्या अनुभव काय आहे तर सुरू झालेला आहे. नंतर दृष्टी सृष्टीवाद आपल्या समोर ठेवलं. त्यामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा पदार्थाची प्रतीती येते तेव्हाच तो पदार्थ निर्माण झालेला असतो. जेव्हा पदार्थ दिसत नसतो तेव्हा तो पदार्थ नसतोच. प्रतीती मात्र सत्तावान असं एक मायेचं लक्षण पण आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ते समोर असतं त्या वेळेला ते असतं आणि नसतं तेव्हा ते नाही. हा एक वाद या ठिकाणी सांगितलेला आहे.
दुसरा सांगितला आहे सृष्टी दृष्टीवाद. प्रथम सृष्टी निर्माण होते आणि नंतर प्रमाणांच्या म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या वगैरे मदतीने तिचे ज्ञान प्रमात्याला होते, असे हे मत आहे. येथे सृष्टीला काय सांगितलेलं आहे तर प्रत्यक्ष अस्तित्व दिलेलं आहे. मग आता ज्यांना हे जग रज्जू सर्पाप्रमाणे आहे असं देखील पटत नाही त्यांच्यासाठी हा वाद या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे. नंतर परिणामवाद एक सांगितलेला आहे की उपादानाच्या समान स्वभावान पण अन्यथा रूप म्हणजे परिणाम. त्याचं उदाहरण नेहमी आपल्या समोर ठेवलेलं आहे, दूध आणि दही. आता दही हा दुधाचा काय आहे परिणाम आहे. ते दोघंही कसं आहे तर समान स्वभावान आहेत, म्हणजे व्यावहारिक सत्तेतलेच ते दोन्ही पदार्थ आहेत. त्या दोन्ही मध्ये व्यावहारिक सत्ता जी आहे ती समान आहे, फक्त त्यांची रूपे मात्र जी आहेत ती भिन्न भिन्न झालेली आहेत. आता सांख्य मतात हा परिणामवाद जो आहे तो त्यांनी मानलेला आहे. पण ब्रह्म ह्या पद्धतीचं परिणाम पाहून जग निर्माण झालेलं असं मात्र अजिबात नाही. कारण ब्रह्माचा परिणाम जग नाही, तर ब्रह्मावर जग भासमान आहे. जसं दुधाचं दही होतं म्हणजे दूधच दह्यामध्ये काय होऊन जातं तर बदलून जातं, त्या पद्धतीने ब्रह्मच जगामध्ये बदलून आम्हाला जग दिसायला लागलं असं अजिबात नाही. मग काय आहे तर जगावर ब्रह्मावर जग जे आहे ते भासमान झालेलं आहे. परिणामवाद त्या ठिकाणी टिकत नाही. नंतर आरंभवाद की एका पदार्थापासून दुसराच पदार्थ होतो. उपादानाच्या मूळ स्वरूपाचा त्याग न होता उपादानाहून भिन्न कार्याची उत्पत्ती होते. आता सूत हा एक पदार्थ आहे तर त्याच्या स्वरूपात बदल न होता त्यापासून वस्त्र तयार होते. आता या ठिकाणी सुद्धा सूत एक पदार्थ झाला आणि वस्त्र त्याच्यापासून बनलेला दुसरा पदार्थ झाला, म्हणजे इथं दोन गोष्टी आलेल्या आहेत. आता ब्रह्म ह्या पद्धतीचं नाही, म्हणून तसे ब्रह्मापासून जग निर्माण झाले हे म्हणणं सुद्धा टिकत नाही. नंतर निरीश्वरवाद म्हणजे जड कारणवाद सांगितलेला आहे की ईश्वर नावाचं तत्वच नाही, तर जग जे आहे ते आपोआप निर्माण झालेलं आहे. ते उत्पन्न होतं आपोआपच, टिकतही आपोआपच आणि नाहीस सुद्धा आपोआपच होतं. त्याला कोणी शास्ता नाही, नियंता नाही, कर्मफल देणारा नाही असं ते निरीश्वरवादी म्हणतात. पण हेही आपल्या काही उपयोगाचं नाही. नंतर सर्व ब्रह्मवाद एक सांगितलेला आहे आणि सर्व ब्रह्मवादामध्ये सर्वम खल्विदम ब्रह्म, जे काही तुम्हाला आम्हाला दिसतं कळतं जाणवतं ते सगळं ब्रह्मच आहे अशी त्या ठिकाणी मांडणी आहे. पण अगदी सुरुवातीच्या साधकांनी जर सर्वम खल्विदम ब्रह्म ही श्रुतीचा अंगीकार करून सर्व ब्रह्मवाद जर स्वीकारला तर त्या ठिकाणी त्याचा गोंधळ उडण्याचाच काय आहे, खूप त्या ठिकाणी गोंधळ उडण्याची त्याची शक्यता आहे. सगळंच ब्रह्मरूप आहे तर मला येणारा क्रोध सुद्धा ब्रह्मरूप आहे, मग तो कमी करण्याचं काय कारण, असं जर साधकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं, त्याचं व्यावहारिक जीवन सुद्धा सुखी होणार नाही. आणि परमार्थात तर अंतःकरण शांत असण्याची गरज आहे. मग त्या ठिकाणी क्रोधामुळे अंतःकरण जर क्षुब्ध सारखं राहत असेल तर तो ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचणार कसं आहे. कारण निष्कलम शांतम असं त्या ब्रह्माचं वर्णन आहे, ते अत्यंत शांत आहे आणि त्याच्याकडे जाणारा साधक जो आहे तो अत्यंत अशांत आहे. कशामुळे आहे, कारण क्रोध सुद्धा जर ब्रह्मरूपच आहे तर तो चित्तातून घालवायचा प्रयत्नच कशाला करायचा. जर जगामधली प्रत्येक गोष्ट ब्रह्मरूप आहे तर कुठल्या गोष्टीपासून मनाला आवर घालण्याचं कारणच काय, असं समजून जर तो साधक राहत सतत वागणूक करत राहिला तर त्याची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगत सत्यत्व बुद्धीमुळे जगतामध्ये तो अखंड आसक्त राहील आणि आसक्त असणारे चित्त जे आहे ते परमार्थामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही. कारण परमार्थामध्ये विवेक आणि वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. मग ज्यांनी जगताला सत्यत्व दिलेलं आहे, सगळंच ब्रह्मरूप आहे, तर कशाला कुठल्या गोष्टीपासून मन आवरायचं असं जर त्याने ठरवलं तर मग शमदमाचा अभ्यास जो आहे तो त्याच्याकडून कधीही घडणार नाही. म्हणून हा वाद सुद्धा आपल्यासाठी कामाचा नाही. मग दुसरा सांगितलेला आहे, हा वाद आपल्यासाठी कामाचा नाही म्हणजे साधना करताना याचा अजिबात उपयोग नाही, तर साधना करता करता जेव्हा आम्हाला सिद्धता प्राप्त होईल त्यावेळेला मात्र खरोखरी सगळं ब्रह्मरूप आहे. जगतातली आसक्ती पूर्ण गेल्यानंतर
जे काही तुम्हाला आम्हाला अनुभवाला येत राहील ते सर्व ब्रह्मरूपच आहे असा मात्र निश्चय त्या साधकाचा नक्की नंतर होऊ शकतो. नंतर 9वं सांगितलेले आपल्या समोर या ठिकाणी वस्तुप्रभावाद. आता ज्ञानदेवांनी सांगितलेलं हे अमृतानुभवामधलं मांडणी आहे आणि ती काय आहे मांडणी, तर अनुभवाचे बोल आहेत. सिद्ध झाल्यानंतर त्यांना जो अनुभव आला, जसा सर्व ब्रह्मवाद आपण पाहिला त्याप्रमाणे की सूर्य नावाचं एकच आहे, त्या सूर्याला किरण अनेक आहेत, पण प्रत्येक किरणामध्ये किंवा प्रत्येक किरण ही त्या सूर्याची प्रभाच आहे. या पद्धतीने ते मांडलेलं आहे की प्रभा व सूर्य एकरूपच आहेत, तसेच ब्रह्म आहे म्हणून जग आणि ब्रह्म एकरूपच आहे. पण हे केव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, जगताविषयीचा मिथ्यात्व निश्चय पूर्ण अंगी बांधल्यानंतर जे काही जगतातून अनुभवाला येतं ते कसं आहे, तर ते ब्रह्मरूपच आहे, एकरूपच आहे. कारण अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय दुसरी सत्ता नसते असं एक विधान आपल्या समोर शास्त्राने ठेवलेलं आहे की अध्यस्थ जे आहे ते अधिष्ठानाशिवाय भासत नाही आणि अधिष्ठानावरच ते भासल्यामुळे अधिष्ठानाशिवाय त्याला वेगळी सत्ता सुद्धा नाही. मग हा अनुभवाला गेल्यानंतरचा विषय आहे, त्यामुळे आधीपासूनच आपण त्याच्याकडे बघण्याचं काहीही कारण नाही. फक्त एक ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं की असाही एक अनुभव असू शकतो. त्यानंतर 10वा सांगितलेला आहे तो अजातवाद. जग वास्तविक निर्माण झालेले नाहीच असा अर्थाचा हा सिद्धांत आहे आणि याला अपवाद असं म्हणतात की अपवादाने हे आपल्या समोर ठेवलेलं आहे. जे जसं आहे तशी मांडणी त्याला अपवाद असं म्हणतात की अद्वैत वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत हाच आहे. पारमार्थिक ब्रह्मचैतन्याखेरीज बाकी कशालाही अस्तित्वच नाही. हा त्या ठिकाणी काय आहे तर पूर्ण असा अनुभव आहे की रज्जूवरील सर्पाचा जसा त्रैकालिक अत्यंत भाव असतो तसा अहंकारादी जगाचा ब्रह्माच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. खूप छान उदाहरण की रज्जू सर्प त्रैकालिक अत्यंत भावाचे काय आहेत या ठिकाणी दाखवलेले आहेत. थोडासा विचार केला की रज्जूवर आपल्याला सर्प भासतो. आता त्या भासलेल्या सर्पा पाहिला की आपण आरडाओरडा करतो, कोणीतरी आपल्या मदतीला धावून येतं, टॉर्च घेऊन येतं. टॉर्चचा उजेड ज्या वेळेला त्या ठिकाणी पडतो त्यावेळेला तिथं सर्प नसून दोरी पडलेली आहे किंवा एखादी वाळलेली काडी पडलेली आहे असं पाहणाऱ्याच्या लक्षात येतं. आता त्या पाहणाऱ्याने तिथं दोरीऐवजी सर्प पाहिलेला आहे, पण त्याच्यावर पूर्ण उजेड पडल्यानंतर इथं सर्प नसून दोरी आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता लक्षात आल्यानंतर जर त्यांनी शांतपणे विचार केला तर त्याच्या लक्षात यायला हरकत नाही की भास होण्यापूर्वी सुद्धा तिथं सर्प नव्हता तर दोरीच होती. मला भास सुरू होता त्याही वेळेला त्या ठिकाणी सर्प नसून दोरीच होती आणि त्याच्यावर पूर्ण उजेड पडल्यानंतरही त्या ठिकाणी सर्प नसून फक्त दोरी दोरी आणि दोरीच आहे. तसं जग नसून फक्त ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. जगाच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा ब्रह्म आहे, जग निर्माण झालं तरी सुद्धा फक्त ब्रह्मच आहे आणि जग पूर्ण विलयाला गेलं तरी सुद्धा पूर्ण ब्रह्मच राहणार आहे. आणि हे सारखं लक्षात ठेवलं की दिसणारा संपूर्ण पसारा वंध्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. कारण सर्पाचा तिन्ही काळेला काय होता तर अभावच होता. हे सत्य असले तरी चित्तशुद्धी, उत्तम वैराग्य व कुशाग्र बुद्धी वाचून हे कळत नाही, पटत नाही, अनुभव येत नाही. माता या अजातवादाच्या सिद्धांतापर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर काय काय करावं लागणार आहे? चित्ताची शुद्धी करून घ्यावी लागणार आहे. ती कशाने होणार आहे तर निष्काम कर्म, शास्त्रविहित आणि संतविहित. निष्काम उपासना या दोन गोष्टी मनापासून केल्या की चित्ताची शुद्धी होते. उत्तम वैराग्य, जगताविषयीचं एकदा पूर्ण ज्ञान करून घेतलं. जगातलं ज्ञान वेगळं आणि जगताच्या स्वरूपाचं ज्ञान वेगळं. आता जगातलं कितीही ज्ञान करून आम्ही घेतलं तरी सुद्धा अखंड आनंदाचा जरा अंतःकरणात आमच्या
असलेला प्रगट होणार नाही, पण जगताच्या स्वरूपाचं एकदा ज्ञान करून घेतलं, जग मिथ्या आहे, आभासिक आहे, परिवर्तनशील आहे हे एकदा लक्षात घेतलं आणि त्याला चित्तातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्याच्या आत असणारा आनंदाचा अखंड जो झरा आहे तो आपल्याला गवसल्याशिवाय राहणार नाही. पण ते कळण्यासाठी काय पाहिजे, तर कुशाग्र म्हणजे शुद्ध झालेली बुद्धी पाहिजे. आणि आता ही बुद्धी शुद्ध करण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, संतांची प्रवचनं ऐकायची आहेत, ती ऐकल्यानंतर त्यावर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर एक तास छान करमणूक झाली हो आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या, म्हणजे बुद्धी परत स्थूळ विषयांकडे वळलेली आहे. असं जर सारखं चाललेलं असेल तर ती बुद्धी कुशाग्र होणार नाही, एकाग्र होणार नाही आणि स्वतःच्या आतमध्ये दडलेलं जे परमात्म तत्व आहे ते आम्हाला दाखवण्यासाठी उपयोगाला आणता येणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेत आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपणच आपला मित्र आणि आपणच आपला शत्रू होऊ शकतो. ज्यांनी अंतःकरणावर विजय मिळवलेला आहे, अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, तो स्वतःचा मित्र आहे. आणि ज्याने अंतःकरणाला वासनेनुसार भरकटू दिलेलं आहे तो आपलाच आपण काय होऊन बसतो, तर शत्रू होऊन बसतो. मग आता आपल्याला स्वीकारायचे आहेत ते कुठले वाद या ठिकाणी स्वीकारायचे आहेत, तर आपल्याला जे स्वीकारायचं आहे ते एक तर ईश्वर कारणवाद, नाहीतर विवर्त, हे सुरुवातीला साधन काळी स्वीकारायचे आहेत. आणि जसजशी साधना आपली वाढत जाईल, वैराग्य वाढत जाईल, बुद्धीला कुशाग्रता येत जाईल, तसतसं अजातवाद जो आहे तो शेवटी आपल्याला नक्की पटल्याशिवाय राहणार नाही. आता वेदांत मतामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की ब्रह्म चैतन्यालाच फक्त पारमार्थिक सत्ता आहे आणि जगाला व्यावहारिक सत्ता त्यांनी मानलेला आहे. स्वप्न पदार्थ, रज्जूवरील सर्प इत्यादी प्रकारच्या पदार्थांना प्रातिभासिक सत्ता मानलेली आहे. आता जी पारमार्थिक सत्ता आहे तीच खरी श्रेष्ठ आहे आणि त्याचाच अनुभव तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे. ब्रह्माच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे, ज्ञानामुळे जग तत्वतः नसल्याची खात्री होते. ज्याच्या अज्ञानाने जे निर्माण होते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते, असा नियम आहे की दोरीच्या अज्ञानामुळे सर्प भासला, तो दोरीच्या ज्ञानानंतर निवृत्त होतो. तसं ब्रह्माच्या आणि आत्म्याच्या अज्ञानामुळे, अविद्येमुळे तुम्हाला आम्हाला जगत सत्यत्व बुद्धी झालेली आहे, पण त्याचं ज्ञान होताच तुम्हाला आम्हाला काय होऊन जाईल, तर आत्मतत्वाचं, ब्रह्मतत्वाचं पूर्ण ज्ञान होऊन जाईल. जीवाला ब्रह्माचे अज्ञान असते, त्या अज्ञानामुळेच जग प्रतीतीला येते. शुद्ध ब्रह्म जगाला कारणीभूत नाही. साल काढलेल्या बीजापासून अंकुर उगवणे शक्य नसते, तसे असंग, अप्रिय, अविकारी, शुद्ध निश्चल अशा ब्रह्मापासून जग निर्माण होणार नाही. मग काय आहे, तर जग भासमान आहे असं कायमचं लक्षात घ्यायचं आणि भासमान होणाऱ्या गोष्टी न रमता ज्याच्या सत्तेवर ते भासमान होत चाललेलं आहे अशा ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती सदा ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर जीवासंबंधीचे काही वाद इथे सांगितलेले आहे. त्यामध्ये आभासवाद, अवच्छेदवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद असे 3 वाद सांगितलेले आहे. तर वेदांत शास्त्राने आभासवाद जो आहे तो मान्य केलेला आहे. म्हणून दुसरे 2 वाद जे आहेत ते नुसते वाचायचे आणि सोडून द्यायचे आणि साधकाने स्वतःच्या ठिकाणी आभासवाद जो आहे तो मात्र छान समजून घ्यायचा. हा आभासवाद म्हणजे नेमकं काय आहे, तर आत्मा अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, ज्याला चिदाभास असं म्हणतात, तो त्याला जीव असं म्हणतात. तर मग जीवाचे हे 3 घटक आपल्या समोर ठेवलेले आहे. आत्मा म्हणजे कूटस्थ चैतन्य, अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. आणि मग या ठिकाणी कूटस्थ चैतन्य जे आहे, जे आत्मरूप आहे, त्याला आत्मज्ञान करून घेण्याची गरज नाही, कारण तेच आत्मा आहे. बुद्धी जी आहे ती जड आहे, त्यामुळे तिला नुसत्या बुद्धीला आत्मज्ञान होणार नाही. आता बुद्धीशिवाय शब्दज्ञान होत नाही, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. आता बुद्धीतले सगळे दोष जे आहेत ते आधी काढून टाकावे लागतात.
जे आपण सातत्याने पाहतो, भ्रम, कर्णापाटव, विप्रलिप्सा आणि प्रमाद, हे 4 दोष जे बुद्धीचे सांगितलेले आहेत ते शास्त्राच्या अभ्यासाने, नामस्मरणाच्या साह्याने, श्री गुरूंनी दिलेल्या साधनेच्या साह्याने, सोहम भावाने सतत त्यामध्ये अंतःकरण ठेवत ठेवत हे बुद्धीचे दोष घालवावे लागतात. शुद्ध पुण्याची कमाई गाठी मारावी लागते आणि त्यानंतर हा जीव जो आहे तो ब्रह्मरूप होण्याची काय आहे तर शक्यता आहे. जो मनापासून प्रयत्न करेल त्याला ते नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतं. कर्म, उपासना, वैराग्य, ज्ञानाभ्यास इत्यादीच्या साह्याने शुद्ध केली म्हणजे शुद्ध सत्वाची उपाधी घडवली तर प्रतिबिंब आणि बिंब यामध्ये अजिबात काय नाहीये. आता बिंब प्रतिबिंब वादवाले दोन्हीही सत्य मानतात, पण वेदांत शास्त्रामध्ये चिदाभासाला सुद्धा भासच म्हटलेलं आहे. त्यामुळे तोही नंतर निवृत्त होऊन जातो. आता हे सगळं समजून घेतल्यानंतर जीवानी ब्रह्मरूप होण्यासाठी नेमकं आणि नेटकं काय केलं जातं त्याचा पूर्ण विचार जो आहे तो ह्या प्रकरणामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. आता ह्यानंतर मात्र पुढचं प्रकरण नंतर पाहू. पंचकोश नावाचं दुसरं प्रकरण आता याच्या पुढच्या गुरुवारी आपल्याला सुरू करता येईल. जय जय रघुवीर समर्थ. 23, 24, 25